दाखल झाली आहे. संघर्ष असा करा की विरोधकांनी देखील तुमचं कौतुक केलं पाहिजे. आणि सिटी क्रिकेटमधले यंगस्टर्स तुम्हाला घडताना दिसत आहेत. या खेळाडूंसाठी एवढंच म्हणेल, हे सगळे नवे आहेत पण हे छाव आहेत आणि आज तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती याला दीप जो बिलॉंग करतो कन्हेरी आणि त्या गावातून आज शिवा स्पोर्ट्स संघासाठी त्याची लागली आहे वर्णी. जीवनात याच्यासाठी तरी संघर्ष करा की ज्यामुळे तुमच्या नावाची एक वेगळी ओळख एक संघर्षमय योद्धा म्हणून दिली जाईल. ऑनफील्ड अंपायर एक मेसेज आहे. टीम भरोडी, जितू पॅकर नवघर, टेंबिवली आणि खारबाव या चारही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. आणि पहिली सेमीफायनल होणार आहे जितू पॅकर्स नवघर आणि त्यांच्या विरुद्ध टीम फाईट करणारा भरोडी. या दोन टीममध्ये यानंतर टॉस होईल. तर इनिंग ब्रेकमध्ये टीम भरोडी आणि नवघरच्या कॅप्टननं टॉससाठी पोहोचायचं आहे. दीप बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. गेम इज ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफूटला आले. लेट कट डायरेक्ट हिटचा प्रयास जरूर झाला. एक सिंगल कंप्लीट. 2 ओव्हर तुम्हाला P1 P2. पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर, दुसऱ्या षटकामध्ये 3 स्ट्रायकर. इनला फलंदाजीसाठी आता गणेशच्या सोबतीनं हेमंत आलाय. गणेशचं अकाउंट ओपन झालंय सिंगलच्या मदतीनं. हेमंत इज ऑन नाऊ स्ट्राईक. दीप तयार आहे त्याच्यासमोर बॉलिंग ट्रॅकवरती. शिवाज टीमचा ड्रेस कोड पाहिला तर फार लाजवाब. पिंक अँड ब्लॅक, अगदी आकर्षित करणारा हा रंग तुम्हाला पाहायला मिळतो. त्यांचा खेळ देखील आकर्षित करेल का याकडे लक्ष आपल्या सगळ्यांचंच लागलंय. दुसऱ्या बाजूला टीम आहे पिंपळघर. समीर स्पोर्ट्स बॉल तयार झाला. बॉलिंग मार्कवरती दीप त्याच्या समोर आहे हेमंत. हेमंतसाठी अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. सुनील गावस्कर सरांचं एक वाक्य, इनिंगच्या पहिल्या बॉलवरती ज्यावेळी तुमच्या बॅटमधनं सिंगल येते आणि पहिला बॉल फेस करताना तुम्ही ऑन द मार्क स्कोरकार्डवरती धावफलक सुरू करता, दोन्ही बॅट्समनच्या बॅटमधून आली आहे सिंगल. आणि आता लाईन चांगली. दीप चांगली बॉलिंग करतोय. P1 कोणतेही मोठे फटके आतापर्यंत त्यानं खेळू दिले नाही आहेत. ही फार चांगली कामगिरी त्याच्याकडून तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येकाला ना कधी आपल्या समस्या मुळीच सांगू नका, कारण प्रत्येकाकडे औषध कधीच नसतं. आणि तुमचा पुढचा प्लॅन काय हे कधीच कोणाला सांगू नका, कारण ज्यावेळी तुम्ही मास्टर प्लॅनर्स नक्कीच बनता त्यावेळी तुम्हाला यश फार मोठं मिळतं. वेळ येऊ दे, फक्त उत्तरही देणार आणि हिशोबी करणार. आज या सगळ्या खेळाडूंना त्याच दर्जाचं क्रिकेट खेळायचं. 4 चेंडूंचा खेळ झाला, रन झाले 3. ऑनलाईन जे प्रेक्षक सिटी इमर्जिंग क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत आहेत तर सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. KK ट्रॉफी 2021 स्विच हिटचा प्रयत्न अपील झाला. कीपर बीट, थर्ड मॅन बीट. बॉल चालला लॉंग स्टॉप, आउटफील्ड फास्ट थांबणार नाही आहे. चेंडू फरार. धावा देऊन जाईल 4 आणि हा येतोय चौकार. बॉल या षटकातील आणि हा चौकार जो मागचे काही चेंडू दबाव बनला होता तो मात्र जरूर कमी करतोय. दीप फार चांगली बॉलिंग करतोय. यावी स्विच हिट, लाजवाब फटका. आजच्या दिवसातील देखना लाजवाब, मार्वलस, आउटस्टँडिंग स्विच हिट. धावा देऊन जाईल 6 आणि भरोडी टीम टॉससाठी यायचंय. त्यांना फाईट करणारा जितू पॅकर्स नवघर. यानंतर ग्रामीणची पहिली सेमीफायनल आपल्या समोर रंगणारा. काय षटकार खेचलाय, असं वाटतं की पुन्हा पुन्हा पाहतच राहावं. आणि हा षटकार आलाय फलंदाज हेमंतच्या बॅटमधून. 3 बॉलचा सामना त्यानं केलाय. 11 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. आणि हे सगळे यंगस्टर्स आहेत, त्यांच्यासाठी ही संधी आहे की इथनं तुम्हाला भिवंडी सिटी क्रिकेट BC4 चे दरवाजे तुम्हाला खुले करायचे आहेत.
मोठ्या मोठ्या संघांमध्ये तुमची वर्णी तुम्हाला लावायची आहे. त्यासाठी सिटी इमर्जिंग क्रिकेट हे तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म आहे. एका ओव्हरमध्ये बिनबाद सुरुवात झाली आहे. 13 रन्स आलेत. विचारले मी एका रोपाला की जीव तुझ्यात कुठून आला, तडकलेल्या जमिनीमध्ये जीव तुला कसा नावरला. दूरवर चोहीकडे बघता थेंब न एकही पाण्याचा, ना दिसले जेवण कुठे वाळवंट होता पसरलेला. प्रश्नार्थक नजर पाहून रोपटे तयार उद्वारला. अंकुरित केले देवाने जगण्याचा मोह मज होता. जीवन एक संघर्ष आहे, तो सुटला न कुणाला. जिद्द उरी बागुने जगण्याचा जणू नशात चढला. तहान भागवण्या धरतीची होईल मीही एक कल्पवृक्ष. जेव्हा येईल माणसाला समज, जीवन होईल मरणापरी सहज. अगदी अंधारा काळोखातून एक बीज स्वतःच अस्तित्व तयार करतं. तर आज तुम्हाला के ट्रॉफी ही मोठी संधी आहे, जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध आणि प्रसिद्ध या दोन्ही गोष्टी करू शकता. बॉल तयार. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले 2. 3 फिल्डर आहेत 38 सर्कलच्या बाहेर. जितू पाकस नवघर ठाणे विभागातील. भाईंदर बेल्टमधली टीम तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसेल. टॉससाठी येऊन थांबायचं टॉस बॉक्समध्ये जितू पाकस नवघरच्या कॅप्टननं. आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करणारी टीम आहे ती म्हणजेच श्री गणेश भरोडी. भिवंडी विभागातील एक असा संघ जो कोणतेही रेकॉर्ड तोडण्याची क्षमता ठेवतो आणि सध्याच्याच घडीला 6 बॉलमध्ये 6 षटकार ज्या नावानं ठोकले आणि एक नवा पराक्रम ज्या खेळाडूनं केला अजय पाटील, तो देखील त्याच भरोडीला बिलॉंग करतो ॲज कॅप्टन देखील. अजय पाटीलला मी नेहमीच म्हणायचो की भरोडीचं यंगस्टर कॅप्टन आहे, मात्र आता असं म्हणावं लागेल की मिलीमीटर आहे ना किलोमीटर झालं आहे. दमदार बॅटिंग सध्या तो करतोय. विजू इन ॲक्शन तुम्हाला दिसेल. प्रेम असतील विष्णू काका. एक चांगली टीम आहे त्यांच्या अगेन्स्ट नवघर. मजा येईल नीलम नाईक सर पुढच्या मॅचमध्ये. आणि त्याच संघर्षासाठी तर के ट्रॉफी या नाईक परिवारानं भरवली आहे. आज नीलम नाईक सर रात्री सुटकेचा निश्वास सोडतील 10 ते 10:30 नंतर. कारण जवळजवळ या स्पर्धेसाठी 2 ते 3 महिने दिवस रात्र एक करून या वीर बजरंग कारिवलीनं केलेली मेहनत ही अफाट आहे. अनेक अडचणी जरी आल्या तरी देखील आपण पाहिलं क्रिकेट कुठेही थांबलं नाही. तोच दर्जा तीच क्वालिटी आपल्यासोबत के ट्रॉफी घेऊन आली. विनीत बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट आणि फटकाला जवाब. 360 स्टाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दन 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 करत चालला बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. दर्या लायली आहे पारू. इथे मात्र आज रात्री तुम्हाला एक मोठा विस्फोट, मोठा फेरबदलाव दिसेल फायनल मॅचमध्ये. आणि सिटी इमर्जिंगची ही सेमीफायनल आहे, यामधून जिंकेल तो फायनलमध्ये इंटर होईल. फायनलमध्ये पोहोचलेली ऑलरेडी एक टीम आहे अमन स्पोर्ट्स. 18 रन झालेत. 1.3 षटकांचा खेळ झाला आतापर्यंत कंप्लीट. नुकताच एक डॉट बॉल आला म्हणजे 1.4 धावफलक 18 वरती थांबलाय. बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल. विनीत तयार आहे बॉलिंग मार्क वरती. हाफ ट्रॅकर बॅटची कडा. कीपर बीट. बॉल थांबणार नाही. याची नुचाला निघून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 रन. नशा जर वाजले ना
तुमचे पाय त्या ठेक्यावरती घेर घेतल्याशिवाय राहू शकत नाही. आणि याच दरम्यान शुभागमन होतं एक हँडसम पर्सनॅलिटी, प्रिन्स मूवीचे सर्व रविदादा गोवी यांचं. स्वागत आहे दादा आपलं. लाईन फार चांगली आहे. चौकारानंतर कमबॅक फार इम्पॉर्टंट होता. यष्टीरक्षक या मॅचमध्ये थोडासा चर्चेचा भाग बनला आहे, तो म्हणजेच टीम शिवास 11 या संघासाठी 2 षटकं संपन्न झाली आहेत. स्कोर कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 22. सिटी इमर्जिंग क्रिकेट सध्या आपल्यासमोर रंगतोय. संघर्ष तर क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये, मग 40+ असू दे, सिटी इमर्जिंग असू दे, ग्रामीण क्रिकेट असू दे, जीवन एक मित्रांनो संघर्ष आहे. ध्येय प्लॅटफॉर्म आहे. येथील किती संकट रस्त्यात मला त्या साऱ्यांना तोंड द्यायचं आहे. रस्त्यांमध्ये काट्यात, त्या काट्यांना तुडवत रस्ता मला शोधायचा आहे. माझ्या डोळ्यातही येतात अश्रू, पण मला ध्येय मिळेपर्यंत थांबायचं नाही आहे. कारण मित्रांनो, क्रिकेट आणि जीवन हा एक संघर्ष आहे. तर पुढचा टॉस केला जाईल आणि तुमच्यासोबत नाणेफेकीसाठी नक्कीच दोन्ही कॅप्टन असतील. जितू पॅक असनवकर विरुद्ध श्री गणेश भरोडी यांच्यामध्ये रंगेल ती मॅच. आमचं कॉम्बॉक्स तुम्ही पाहताय. सध्या स्कोरर आमच्यासोबत आहेत अल्पेश गायकवाड आहेत दुसऱ्या बाजूला, आणि आमची पूर्ण टीम, दोन्ही टीम सेटूवल मॅन सोबतीनं युनिटीनं काम इथे करत असताना फक्त तुम्हाला जो चेहरा दिसत नाही आहे तो फक्त मी आहे. टीमची टोटल 22 वरती थांबली आहे. 2 षटकांचा खेळ झाला. या सरासरीने जर तुम्ही खेळताय, प्रोजेक्टेड स्कोर 44 दाखवतं, म्हणजे प्रथमेशनं 4च ओव्हर अपलोड केलेत. मॅच 5 ओव्हरची आहे. थोडेसे चेंजेस आता, थोडे नाही फार हंडू आता करावंच लागेल प्रथमेशला. बॅकफूटला आले आणि बॉल पाठवला आहे बाउंड्री लाईनच्या दिशेनं. डीप बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर तैनात. 8 केली जाईल एक सिंगल, आणि एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळती आहे 23 धावा धावफलकावरती. आत्तापर्यंत 23 झालेत. मॅच पहिलं सत्र संपन्न होण्याआधी किती बनतील त्याकडे लक्ष आपलं लागलंय. अमजाद आलाय बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 3. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म बॉलर आहे, त्याला विकेट मिळणार नाही तर कुणाला मिळेल. बॉल हव्यात आहे, डाऊन दी बॉल फिल्डर. विकेटचा सुगंध दरवळतोय आणि आता विकेटचा गंध मैदानाच्या चहू बाजूला पसरतोय. फलंदाज बाद होतोय. हेमंत एक वादळी खेळी हेमंतची संपुष्टात येते. 8 चेंडू त्याने 19 केल्या आणि 9वा चेंडू सामना करत असताना अमजादचा तो शिकार झालाय. फलंदाज बाद. कम ऑन डीजे. नक्कीच त्याच्या संगीताच्या मागे फॅन फॉलोविंग जमली जाते, आणि या संगीतानं देखील अगदी तो धूमधडाका गाजलाय. देव पावला देव माझा मल्हारी. अमजाद बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. 1 विकेट त्याला जरूर मिळाली आहे. पाहिजे इथनं अजून काय कामगिरी त्याच्या माध्यमातून होईल. तेवीसला विकेट गेली आहे. 1 षटकं पूर्ण झाली आहेत. 2.2 KK ट्रॉफी 2021 फार चांगली रंगती आहे ही क्रिकेट स्पर्धा. आणि आता काही क्षणात आपल्याला फायनलिस्ट पाहायला मिळतील. भरोडी टीम हा शेवटचा आणि ऑफिशियल कॉल आहे. टॉससाठी तुम्हाला कॅप्टन तुमचा जे आता 7 ते 8 मिनिटं शिल्लक आहेत त्यामध्ये कॉम्बॉक्सच्या अगदी बाजूला डावा बाजूला टॉस बॉक्समध्ये पोहोचायलाच हवा. लेफ्ट आर्म बॉलर पडल्यानंतर बाहेर वळत बॉल ते संपादन पाहिलं आणि एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकत आहे.
स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं. धावफलकावरती धावा झाले 24. स्ट्रायकर इन लॅफ फलंदाज गणेश. हुक केला बॉल, थांबणार नाहीये. फाईन लेगला फिल्डर जरूर त्याच्या अवाक्याच्या बाहेर आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. जीवन में इतना तो संघर्ष कर लेना चाहिए कि आत्मविश्वास भी आपसे कहे ले बेटा ले, ये तो तेरी अमानत है. आणि चौकार्यानं धावफलक वेगानं फ्लाय होत आहे. टीमची टोटल 28 लॉस ऑफ 1. 28 धावा झालेत आणि एक धक्का लागलाय. पाहायचंय अजूनही या मॅचमध्ये काय समीकरण आपल्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहायला मिळेल. सपना जितना बड़ा होगा उतनी ही बड़ी तकलीफें होगी और जितनी बड़ी तकलीफें होगी उतनी ही बड़ी कामयाबी होगी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. यावेळी फिल्डर थोडेसे फाईन डीप होते आणि अडवलाय बॉल. एक सिंगल केली जाईल ॲड. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पुढे सरकतंय. 29 लॉस ऑफ 1. 25. नक्कीच जर आपण पाहिलं 2 ओव्हरमध्ये तो एक चांगला स्टार्ट होता. त्यानंतर या ओव्हर्समध्ये देखील रन्स फार चांगले आहेत चाललेत. स्वीप करायचं होतं. स्लोवर 1 गती कमी केली. फ्लाईट थोडीशी जास्त दिली होती आणि बीट केलं फलंदाजाला. अमजाद कमबॅक करत असताना अंतिम बॉल आता तिसऱ्या षटकातील. पाहिजे 10ची सरासरी ते मिळेल का. बॅटिंग करत असताना 5 षटकांमध्ये 50 पर्यंत संघ जाऊन पोहोचेल का. तो म्हणजेच समीर स्पोर्ट्स पिंपळघर. इथे फटका चांगला, टायमिंग चांगला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय उत्तुंग षटकार. मागचा बॉल डॉट आला आणि लगेच सांगतो फलंदाज मंगेश परिंदों को मंजिल मिलेगी. उनका फॉलो पर बोलते हैं और ज़माने में अक्सर वो लोग खामोश रहता है जिनके जीतने के जज्बे और हुनर बोलते हैं. 3 ओव्हर 35 धावा. 2 चेंडूंचा खेळ. त्या 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आफ्टर 3 ओव्हर्स 35. दोन षटकांचा खेळ अजूनही बाकी. किती रन्स येतील त्याकडे लक्ष आता आपलं लागलंय. तीन षटक 35 धावा. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. त्यामध्ये किती रन्स येतील आता त्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आणि 4थं षटक बॉलिंग ट्रॅक वरती विनीत आला सेकंड स्पेल मध्ये. चांगला बॉलर विनीत, चांगला बॉलर आणि विनीत माळी गाव मनकोली यंगस्टर फ्यूचर ब्राइट. चांगली बॉलिंग करतोय विनीत माळी. सेकंड स्पेल मध्ये आलाय. अजून एक सुंदर बॉल. आणि विनीत माळीला इथे पाहताना मला फार आनंद होतोय कारण आज जे काही त्याचे ड्रीम्स त्याला ॲचिव्ह करायचे आहेत त्याच्या दिशेनं मी म्हणेल हे टाकलेलं विनीत माळीचं हे पहिलं पाऊल आहे. फ्युचर ब्राईट आहे. मनकोली प्रीमियर लीग ज्यावेळी आम्ही केली
मागच्या नक्कीच 2019ला म्हटलो की इन फ्युचर हा बॉलरांना भिवंडी क्रिकेटमधले अनेक मोठ्या मोठ्या फलंदाजांचे धाबे दणानून सोडेल आणि सध्या ते वास्तविकतेमध्ये घडताना पाहायला मिळतं. क्वालिटी या विनीत माईकडे प्रचंड वेग, रनआउटची संधी, फार वेगानं आला चेंडूवरती, डायरेक्ट हिट देखील दिलाय आणि अंपायरनं हा निर्णय पाठवलाय तिसऱ्या पंचांकडे. DRS टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जाईल. क्विक अँड क्विक विनीत माई तुम्हाला पाहायला मिळतोय. फार वेगानं ला इन फ्रेम बॅट्समन सध्या नाही आहे आणि बॅकग्राउंडिंग झाली नाही. या विनीत माईच्या थ्रो समोर टिकावं लागेल तिथपर्यंत मजल तर फलंदाजाची नव्हती. रनआउट, धक्का लागलाय रनआउटच्या स्वरूपात हा दुसरा. आणि जर विनीत माईची फिल्डिंग त्याची बॉलिंग तुम्हाला आवडत असेल तर या यंगस्टर्ससाठी टाच जरूर व्हायला हव्या. फार चांगलं क्रिकेट सध्या तो खेळतोय. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमरूसू नकोस. आयुष्य खूप सुंदर, फक्त तू खचू नकोस. अगदी हीच लाईन होती 2019 विनीत माईला ज्यावेळी 2 बॉल 2 षटकार मनकोली प्रीमियर लीगमध्ये ठोकलेली, नंतरचे 4 बॉल ना याच विनीत माईनं एक मोठ्या फलंदाजाला डॉट टाकले होते. कॉन्फिडंट लेवल हा आहे, भरपूर काही तो शिकतोय. आणि गरजेचं नाही आहे की आयुष्यात हवं ते मिळालं. जे मिळालं आहे कधीतरी त्याच्यावरती जीवापाड प्रेम करून त्याला जपावं. आणि विनीत माई सध्या आपला वेग जपतोय देखील आणि त्या वेगाला अचूकतेची आणि दिशेची साथ आहे. कमबॅक इम्पॉर्टंट होतं. फलंदाज गणेश रनआउट झाला, नवीन फलंदाज इंटर होतोय नंबर 4 वरती नीरज. आतापर्यंत फक्त 10 धावा विनीतनं खर्च केलेत आणि इथे मात्र मोठा फटका, हाफ ट्रॅकर आणि फटका फसलाय. विनीत माईला विकेट मिळता राहून गेली आहे. सोपा साधा झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ इथे सुटलाय. झेल आणि जमला नाही आहे विकेटचा मेळ. आता DRS घेतला गेला यासाठी की बाउंड्री चेक केली जाईल, सेफली कॅच ड्रॉप झाली आहे का, की बॉल ज्यावेळी हातामध्ये होता कुठे सीमेरेषेला स्पर्श झाला आहे का, त्या गोष्टी पाहिल्या जातील. तर प्रिन्स मूव्हीज स्क्रीनवरती लगेच तुम्हाला प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. आणि या पाहूयात बाउंड्री वाचवली आहे का. कॅच ड्रॉप तर जरूर झाली आहे की स्पर्श बाउंड्रीला देखील झाला आहे. कॅच ड्रॉप आणि रन्स मिळतील 2. धावफलक 2ने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच 38 धावा. बॉल तयार. पुन्हा एकदा गती प्रचंड होती. कॅच ड्रॉप त्यानंतर थोडीशी मिसफील्ड जरूर झाली, मात्र इम्प्रूव्हमेंट फार लवकर पाहायला मिळाली. एक सिंगल अजून ॲड झाली. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 39 वरती पोहोचला. विनीत माईनं खर्च केलेत आतापर्यंत फक्त 13. श्री गणेश स्पोर्ट्स भरोडी प्लीज आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचंय. सन्माननीय बबन पाटील टॉस बॉक्समध्ये मी विनंती करतोय. श्री गणेश स्पोर्ट्स भरोडी कॅप्टन. थँक्यू. ओव्हर टू ओमकाजी. अंतिम बॉल. विनीत माईचा वेग आग ओकतोय आणि विनीत माईला मिळते ही पहिली सफलता. 2 षटकं टाकली आणि 1 विकेट्स त्याला मिळाली आणि धावा त्यानं खर्च केलेत फक्त आणि फक्त 13. आणि या यंगस्टर्सची पावलं आहेत ना, भिवंडी क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या नावांची दरवाजे आता त्याच्यासाठी खुले होतात. 2 ओव्हर त्यानं 13 रन खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या 8, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5, सरासरी 6.50. या ऐकूया DJ कडून एक संगीत. चूक क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरून बसतात.
आपल्या रिकाम्या उंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात. कणभर चुकीलाही आभाळ एवढी सजा असते. चूक आणि शिक्षा यांची कधी ताळेबंदी मानायची नसते. एक कृती, एक शब्द, एक निमिष हुकतं हुकतं उभ्या जन्माच्या चुकामुकीला तेवढं एक निमित्त पुरतं. अखेरे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी. आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी. आणि चुकांमधून फार काही शिकला. नाव त्याचं होतं विनीत माळी, ज्याच्यासाठी प्रत्येकानं वाजवली टाळी. आणि त्याचं गाव होतं मित्रांनो मानकोली. 39 4 ओव्हर, गडी बाद झाले 3. अंतिम षटक, डेट ओव्हर. नीरज ऑन स्ट्राईक. नीरजसाठी पहिलाच बॉल, फ्लाईट दिली, पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. एक सिंगल मिती आहे आणि अंपायरचा इशारा, इट्स लेग बायज. स्वर्गीय युवराज नाईक स्टँड आणि त्या स्टँडचे ओनर विशाल दादा नाईक यांचं आगमन झालंय. मंचावरती ते विराजमानात. आपल्या के ट्रॉफीमध्ये मोस्ट वेलकम. बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती समीर तांगडी आले होते आमच्यासोबत. सिद्दीक बावे सरांचं एक वाक्य मला आठवतं, तांगडी के तंगडी में गेंद फसती हुई. कारण मोठ्याच खूप आहेत. फिटनेस इम्पॉर्टंट आहे समीर दादा, मेहनत तुम्हाला करावी लागेल. कारण क्रिकेट खेळायचं तर फिटनेस शिवाय सगळं अधुरं आहे. समीर तांगडी फार मोठं नाव आहे. 1 वर्ष क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत. म्हणजे क्रिकेटपासून थोडं त्यांनी स्वतःला तडीपार ठेवलं असंच म्हणावं लागेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना कधी कधी एका गोष्टीचा डबल मिनिंग देखील होतो. आता मी माझ्या दृष्टिकोनानं म्हणालो, तुम्ही अर्थ कोणता लावलात हे मला समजणं कठीण. स्कोर कार्डवरती रन आपण पाहूया. धावफलक सध्या पाहायला मिळतं 41. 41 झालेत. भूषण बॉलिंग करतो अंतिम ओव्हरमध्ये. अजून एक स्लोवर 1. टप्पा पडल्यानंतर रीड करता आला नाही. या फलंदाजाला बीट जरूर झाले. 1 धाव मात्र मिळेल. आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतो. 42. 42 धावा आणि स्ट्रायकर इनला फलंदाज पुन्हा एकदा आला नीरज. त्याच्या बॅटमधनं आता रन्सची फार गरज आहे. आता धावा येणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्या बॅटमधून पाहायचं तर रन्स इथे येतील का. स्ट्रायकर एंडला किरण माफी असू द्या, नुकतीच नीरजनं सिंगल कंप्लीट केली. लेफ्ट आर्म बॉलर बॉल्स डाऊन द ग्राउंड अँड बॅट्समन बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. धक्का लागला हा चौथा. फलंदाजी करणारा समीर स्पोर्ट्स पिंपळगर क्रिकेट संघाला फलंदाज बाद. अगदी एका बाजूला नेहा कक्कर, एका बाजूला यो हनी सिंग ठेवावा आणि दुसऱ्या बाजूला कोणत्या तरी मी म्हणेल अग्री ऑर्केस्ट्रा सिंगरचा एखादा ऑर्केस्ट्रा ठेवावा. त्या दोन सगळ्या बाजूला गर्दी कमी होऊन ती एका बाजूला निघून जाईल. कारण अग्री कोळी या नावामध्ये आग आहे आणि आई एकविरा नक्कीच या मातेचा अग्री कोळ्यांवरती शृंगाराचा आणि सगळ्याच आशीर्वादांचा साज. संकटामध्ये प्रत्येकाला सावरते, दुःखामध्ये प्रत्येकाला आवडते आणि आयुष्यामध्ये अडचणी आल्यानंतर जी तुम्हाला लढण्याचं बळ देते अग्री कोळ्यांचं कुलदैवत एकविरा मातेचं गुणगान गाणारं संगीत तुम्ही ऐकलं. मराठी संगीतानं सध्या फार मोठा ट्रेंड आहे. यूट्यूब जाऊन तुम्ही पाहिलं ना तर ट्रेंडिंगवरती मोस्ट ऑफ तुम्हाला मराठी संगीत पाहायला मिळतात. फनफूटला आले, फिरकीची गिरकी इथे सातत्यानं सुरूच आहे. गोलंदाज भूषणची आणि काय बॉलिंग केली आहे भूषणनं. शेवटच्या षटकामध्ये तो आला. रन्स त्यानं खर्च केल्या फक्त आणि फक्त 3 आणि फलंदाज त्यानं बाद केलेत ते म्हणजे 2. ही विकेट देखील जाईल बॉलरच्या खात्यामध्ये. यष्टी चीत झालेत फलंदाज. आपण मराठी भाषेबद्दल चर्चा करत होतो. म्हणजे मराठी मातीचा लावा ललाट असटिया हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिया रत्नजडीत अमंग आणि ओवी अमृताची सखी चारी वर्णातून फिरे
सरस्वतीची पालखी अशी मराठी भाषा. आणि आता आपण करूया परिवर्तन. कॉम्बॉक्समध्ये मॅच सुरू होईल त्यावेळी आपण ऐकणार आहोत एकच वादा मोहन दादा. मग त्याआधी आपण जाऊया. नक्कीच म्हटलं जातं ना मित्रांनो, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो त्या क्षेत्रात कष्टाला पर्याय नाही. तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला पर्याय नाही. ज्यावेळी त्यानं काही गोष्टी सुरू केल्या, अगदी मनीष दादा काही लोक वेड्यात देखील काढत होते की मनीष पाटील नक्की करतोय काय. 6 वाजता लाईव्ह येतो, 7 वाजता लाईव्ह येतो, 9 वाजता लाईव्ह येतो, त्याचं चाललंय तरी काय. मग त्याच्या मनामध्ये ना निस्वार्थ भाव होता. प्रत्येक प्लेयर्सला एक आयडेंटिटी आणि प्रत्येक चेहऱ्याला तो एक झळाकी देण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या परीनं जेवढं होईल तर साऱ्या गोष्टी करत होता. यश कुठेतरी मिळत नव्हतं, दूर होतं. असं म्हटलं जातं ऑपॉर्च्युनिटी मोस्ट इम्पॉर्टंट. आयुष्यामध्ये संधी मिळणं या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. फायनली हळूहळू नशिबाचे दरवाजे उघडत गेले. कारण म्हटलं जातं ना की नशिबाच्या जंग लागलेल्या दरवाजाला खोलण्यासाठी मनीषाता मेहनत फार मोठी असते. ती तुझ्याकडनं आम्ही 2 वर्ष फार पाहिली आणि हा वर्ष कदाचित त्याच्यासाठी सुवर्ण वर्ष. आज पुणे असेल, महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग असेल, कल्याण डोंबिवली असेल, भिवंडी या सगळ्या बेल्टमध्ये ज्या समालोचकाचा आपण आवाज ऐकतोय, तर आपण जाऊया. मेहनतीनं जे नाव खऱ्या अर्थानं वर आलं, आपलं सामर्थ्य सिद्ध करत स्वतःची ओळख निर्माण करत, भाईंदरचे मनीष पाटील यांच्याकडे त्यांच्याच बेल्टमधली टीम खेळते. म्हणून मी ही सगळी आयडेंटिटी त्याची तुम्हाला दिली, कारण या नावानं आज ती मेहनत केली आहे. भाईंदर विभागातनं जितू पॅकस नवघर आणि त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज श्री गणेश बरोडी. ओव्हर टू यू मनीष पाटील. थँक्यू ओमकारजी. 4 षटकां सामना असणार आहे. प्लीज डिसाईड. सेमीफायनल आहे. 5 ओव्हरची मॅच की 4 ओव्हरची मॅच? प्लीज आपण डिसाईड करणार आहोत, कारण सेमीफायनल आहे आणि जसं आयोजक सांगतील त्यानुसार आपण क्रिकेट खेळवणार आहोत. आणि मी विनंती करतो सन्माननीय विशालजी नाईक यांनी यायचं आहे आमच्या टॉसबॉक्समध्ये. आणि सन्माननीय तुषारदादा नाईक त्यांनी देखील आमच्या दोन्ही बाहू आहेत तुषारदादा नाईक आणि विशालदादा नाईक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आणि या सामन्याची षटकं असतील 5. चला आयोजकांच्या सूचनेनुसार आपण जाऊया. आणि हा सेमीफायनलचा पहिला सामना 5 षटकाचा खेळला जाईल. के ट्रॉफी आणि देवराज नाईक किंवा के ट्रॉफी कॉईन पाहुण्यांना मान दिला जातोय. जितू पॅकस नवघरचे उदय पाटील कॉल करतील. गोकुलदास नाईक आणि के ट्रॉफी नाणेफेक जिंकले ती म्हणजे श्री गणेश स्पोर्ट्स बरोडी. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की अशी जी साथ तुम्ही एकमेकांची देतायत आयुष्यभर अशीच साथ द्या आणि आपल्या परिवाराला खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जा अशी आपण शुभेच्छा देऊया. विशालदादा थँक्यू. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. नाही पण येस ऑफिशियल अनाउन्समेंट आम्ही करणार असतात. पण तत्पूर्वी नाणेफेक जिंकलेली ती म्हणजेच अजय पाटील म्हणजे श्री गणेश स्पोर्ट्स भरोडी संघाने 4 षटकांचं क्रिकेट खेळवलं जाणार आहे. नाणेफेक जिंकलात. निर्णय काय असेल? काल तर मात्र एकच निर्णय थांब घेऊन होते, तोच निर्णय आज आम्हाला पाहायला मिळेल का? नाही, आज आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. वातावरणाची एकमेळ होऊन किंवा वातावरणाचा अंदाज घेऊन वातावरणाचा अभ्यास करून तुम्ही हा निर्णय घेताय आणि हा अंतिम दिवस आहे आणि कालच्या दिवसामध्ये जितू पॅकर संघाचा तुम्ही खेळ पाहिलाय म्हणून हा निर्णय घेताय का? नाही, आत्ता कसं आहे, कालच्या मॅचेस ज्या 2 झाल्या त्या नाईटला झाल्या आणि नाईटला चेस करणं डिफिकल्ट होतं कुठल्याही टीमला. त्या हिशोबाने आम्ही या वेळेला फिल्डिंग घेतली. आवर्जून एक उल्लेख करेन की श्री गणेश स्पोर्ट्स भरोडी या संघ फलंदाजांसाठी ओळखला जातो, पण कालच्या पूर्ण दिवसभरामध्ये गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. तर डायव्हर्जन आम्हाला पाहायला मिळते का या वर्षामध्ये श्री गणेश स्पोर्ट्स भरोडी संघाचं? नाही, या वर्षीची आमची टीम जी बांधली गेली आहे ती खूप छान आहे आणि काही यंगस्टर आहेत ते खूप छान खेळतात आणि काल फिल्डिंग पण खूप छान केली, त्याच्यामुळे आम्ही त्या 2 मॅच जिंकले. क्या बात आहे. तर मॅच ऑन होते, जास्त काही विचारणार नाही, फक्त 1 मिनिट घेईन. तर उदय पाटील, भिवंडी या बेल्टमध्ये तुम्ही या ठिकाणी खेळण्यासाठी आलेला आहात. अनुभव कसा राहिला आतापर्यंत या भिवंडी परिसराचा? चांगला अनुभव आहे. इथे खेळताना मजा येते. प्रेशर जास्त असेल आज या अंतिम दिवसामध्ये तुम्ही सेमीफायनल खेळता, प्रेशर असेल की प्रेशर फ्री खेळाल? प्रेशर तर असणारच, कारण सेमीफायनलमध्ये खेळायचं आहे तर प्रेशर आहे आणि गावातले सगळेच आता यूट्यूबवर बघतात.
गावासाठी क्रिकेट खेळावं लागणार. तर नाणेफेक जिंकले ते म्हणजे गणेश स्पोर्ट्स भरोडी टीमने. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले जितू पॅकर्स नवगर संघाला. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊन जाऊया. टॉस कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या तिकडे तयार आहेत. मोंजी बेर बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्स मनीष. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण मैदानाकडे जातो. दोन मातबर संघामधून हा रंगतोय एक अतिशय चांगला सामना. शिवा स्पोर्ट्स विपक्ष समित स्पोर्ट्स पिंपलकर. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं समित स्पोर्ट्स पिंपलकर संघानं प्रथम फलंदाजी करताना 42 धावा केली आहेत आणि 43 धावांचे लक्ष ठेवले. 5 षटकांचा निर्धारित सामना. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे अनिकेत याच्या माध्यमातून. हलक्याचं बॅट फक्त चेंडू थोडंसं पुश केलं जातं. चेंडू ऑफसाईडला येतोय. इनफिल्डमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मिळते 1 धाव. 1 धाव्याने निशांत आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. संघाचा श्रीगणेश होता. धावसंख्येत बिनबाद 1. स्ट्राईक रोडेट कडीची संधी असेल. शुभ दिशा नाही का जिशांत. सो सॉरी जिशांत आहे. आणि शुभम आहे ना मोठ्याच के ट्रॉफी 2021 आपण ऑब्झर्व करता. एक सुरेख सुंदर पद्धती उत्कृष्ट स्पर्धा आपण पाहतोय. नीलमा नाईक यांची एक देण आपण पाहतोय. मित्र स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि बघूया बऱ्याच संघांनी या स्पर्धेमधून जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केले. खास करून आपण 40+ या स्पर्धेला ऑब्झर्व केलं. या ठिकाणी मात्र चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न. मिस टाईम फटका फसतो घे आणि निश्चित या ठिकाणी एक झेल घेण्याची सुवर्ण संधी नामी संधी चालून आली होती. मध्ये आपण पाहिलं होतं स्क्वेअर ऑफ डीपला जो क्षेत्ररक्षक होता इनफिल्डमधून त्या क्षेत्ररक्षकामध्ये हा चेंडू कनेक्ट करता आला नाही आहे. जीवदान मिळतं फलंदाजाला. धाव मिळते संघाला. 1 धावेने संघाची धावसंख्या 1ने पुढं शकते. धावसंख्या होती ती बिनबाद 2. क्रिकेटमधून झेलला एक फार महत्त्वाचं स्थान असतं मित्रो. घ्या जिंका मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून पाहत असतोय. या ठिकाणी एक सॉफ्ट डिसमिसल साधा झेल सोडला जातोय आणि शुभम याला जीवदान दिलं जातं. शुभम आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. संघात धावसंख्या 1 धावेने पुढं शकते ती 2. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत. या ठिकाणी मात्र ऑफ साईडला अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिलो. चेंडू ऑनसेटला अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता. चेंडू बीडीमध्ये ट्रॅव्हल झाला होता. मार्गस्थ झाला होता आणि जोपर्यंत चेंडू फेक केली जाते तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावांनी सांगा धावसंख्या होती बिनबाद 3. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष्य 43 धावांचं 5 षटकाचा निर्धारित सामना. चला थोडंसं वेळ कमी घ्या. यानंतर आपण एक बिग मॅच पाहणार आहोत. 2 मातबर संघामध्ये जितो पॅकर्स विपक्ष श्री गणेश भरोडी. 2 संघांनी या स्पर्धेमधून जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे कालच्या स्पर्धेतनं. या 2 संघांमधून एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. लॉंग रनअप पंचांना क्रॉस करताना गोलंदाज अनिकेत. रॅटम ओरचा मारा. या ठिकाणी मात्र एक्सप्रेस लेवलचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू. चेंडूची बाई निश्चित लाईन रीड करता आली ती फलंदाजाला. जागेवरून कुठेतरी फोर्स काढण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असलेले षटक क्रमांक पहिलं बिनबाद 3. एक संत सुरुवात आतापर्यंत ज्याप्रमाणे सुरुवात हवी तशी मात्र निश्चितच धावपाल करत दिसत नाही आहे शिवा स्पोर्ट्स या संघाची. विजयाचं लक्ष आपण पाहिलं 43 धावांचं षटक क्रमांक पहिलं. आणि निश्चित दोन्ही संघामधून एक चांगला संघर्ष आपण पाहतो विजयासाठी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला उडवलेले चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. ऑनसाईडचा फटका फसतोय. प्रथम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. बॉल जज कॅच. महत्त्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निश्चितच थोडीशी खराब सुरुवात आपण थोडीशी निगेटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. साजेची कामगिरी धावपाल करत दिसत नाही. धाव्यात फक्त आणि फक्त 3. आणि महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी झेल स्वरूपाने बाद झालेला आपण पाहिलात शुभम याला. नेक्स्ट न्यू बॅट्समन भावेश ठाकरे.
षटक क्रमांक दुसऱ्या नीरजच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्या षटकांमधून निश्चितच अनिकेत याची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली. संघनायकांना विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण पाहिली. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फक्त 3 धावा देत एक महत्त्वाचा फलंदाज ज्याने बाद केला होता. पाच षटकांचा नीरज सामन्यास काढण्याने पॉवर प्लेची 2 षटकं असतील. पहिले षटक संपले, दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. नीरज येतोय गोलंदाज. मित्र आपण पाहू शकता कालिका माता कालवार ही क्रीडा नगरी आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली जाते. एक अद्भुत दृश्य क्रीडा नगरीचं आपण पाहू शकता. के ट्रॉफी 2021च्या स्पर्धेतला पहिला गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज, हॅट्रिक घेणारा गोलंदाज आपण पाहतोय नीरज. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, आउट ऑफ इन्साईडचा फटका आपण पाहिला. चेंडू एका टप्प्याने एक्स्ट्रा कव्हर सीमारच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतोय. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली होती. एका रेक्षाने चेंडूला भिरकावून दिलं होतं ऑफसाईडला. अतिशय चांगला फटका आपण पाहिला. फटक्यामध्ये टायमिंग आणि ताकद जबरदस्त आपण पाहिली होती. एका टप्प्याने कुठेतरी चेंडू जातो वाईट ऑफ लॉंग ऑन सीमरच्या बाहेर जाणारा एक चांगला चौकार भविष्याच्या बॅटमधून येतोय. आता मात्र सांगा धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 7. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. बघूया एक्झॅक्ट चेंडू कुठे ट्रॅव्हल होतोय. बघूया एक्झॅक्ट काय घडलं. मला वाटतं एका टप्प्याने चेंडू सीमारच्या बाहेर गेलेला आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहिला. काय जबरदस्त फटका होता. फटक्यामध्ये ताकद जबरदस्त होती, टायमिंग जबरदस्त होता. निश्चित त्या क्षेत्रक्षेत्र मी कौतुक करण झेल घेण्यासाठी एक जबरदस्त प्रयत्न देखील त्याचा आपण पाहिला होता. मात्र एका टप्प्याने कुठंतरी क्षेत्रक्षेत्राला बीट करत चेंडू सीमारच्या बाहेर जाणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार भविष्याच्या बॅटमधून येतोय. चौकाने संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 7. 9 आता किती झाले 11 धावा होतात. सॉरी धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 11. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नीरज. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर चौकार. जयश जोशी याच्याकडे अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो मिळते. फक्त आणि फक्त एका धावेने सांगा धावसंख्या 1 ने पुढे सकते धावसंख्या 16. विजयाचं लक्ष आपण पाहिलं. 43 धावांचे 5 षटकांचा निर्धारित सामना आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 1-16. आता मात्र चांगल्या स्केलमध्ये चांगल्या कमबॅक करताना आपण पाहतोय सिवा स्पोर्ट्स या संघाला. विकेट टेकर गोलंदाज नीरज. मात्र या महत्त्वाच्या सामन्यामधून कुठं ते थोडीशी खराब गोलंदाजीचं प्रत्यक्ष आपण पाहतोय. कारण की त्याच्या 3 चेंडूचा आपण पाहिल्या जर विचार करत 3 चेंडूवर मोठे फटके खास करून 22च्या बॅटमधून आपण पाहिलेत. चला थोडासा वेळ कमी घ्या मित्रो. स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगाने सर्वांना आम्हाला सहकार्य करायचं आहे. अगेन्स्ट गोलंदाज नीरज. या ठिकाणी मात्र चेंडूला हुक करण्याचा मनसुबा निश्चित आपण पाहिला होता. लेग थोडासा बाहेरचा चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू तो वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला एक निर्धाव चेंडू जिशांत डावखुरा फलंदाज आहे. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आपण मैदानामधून पाहतो. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आपट्याकर पद्या चेंडू ऑन साईडचा अतिशय जबरदस्त बिग धमाका आपण पाहिला. बिग ब्लास्ट आपण पाहिला. खराब चेंडू उत्तम प्रहार
निश्चित थोडंसं अपटेकर पद्धतीत चेंडू ऑन सेटचा अतिशय जबरदस्त फटका आपण जिशान याच्या बॅटमधून व्हायला. थोडंसं मागडे षटक हाताळताना आपण नीरज याला पाहिलं होतं. निश्चित या स्पर्धेतला अतिशय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ओळख झाली होती, कारण की विकेट टेकर गोलंदाज हॅट्रिक साधणारा गोलंदाज आपण पाहिलं होतं नीरज याला. मात्र महत्त्वाच्या सामन्यामधून थोडासा मागडा ठरतोय, तब्बल 19 धावा. तर षटक क्रमांक दुसरं संपतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती ती 22 आणि आता विजयापासून फक्त आणि फक्त 21 धावांची गरज असेल. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. आता सामन्यावर मात्र सिवा स्पोर्ट्सच्या संघाचं थोडंसं वर्चस्व आपण पाहतोय. येणारे चेंडू 18 असतील. विजयापासून फक्त 21 धावा दूर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या पतीनं तिसरं षटक आता आपण अनिकेत याला पाहतो. पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये काय जबरदस्त ज्यानं गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 3 धावा देऊन एक महत्त्वाचा फलंदाज ज्याने बाद केला होता तोच गोलंदाज अगेन्स्ट पुन्हा एकदा अनिकेत. वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळतोय अनिकेत. लॉंग रन 55 क्रॉस करतो. स्ट्राईक रोटेटकडे संधी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली चौकारांची डील. भावेश फुल्यांचा चेंडू ऑन सेटचा फटका फसतोय. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. फलंदाज विनीत याच्या बॅटमधून चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. खराब चेंडू आणि पुन्हा एकदा उत्तम प्रहार झाला होता. परिवर्तन निश्चित चेंडूमध्ये गती कुठेतरी कमी केली. फलंदाज शपल चेंडूला हुकचा फटका आपण पाहिला होता आणि चेंडू लॉंग लेग सीमारच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक षटकार येतो. विनीतीच्या बॅटमधून 2 चेंडू पेस करताना 10 धाव्याच्या ज्या बॅटमधून आपण पाहिल्यात या षटकांना संघात धावसंख्या 6 पुढे सरकते 32. आता मात्र संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. एक उत्कृष्ट कामगिरी महत्त्वाच्या सामन्यामधून थोडंसं अटॅक क्रिकेट ॲग्रेसिव्ह क्रिकेट हायलाईट क्रिकेट आपण पाहतोय. विजयाचं लक्ष 43 धावांचं आतापर्यंत धावफलकावर धावा आहेत त्या 32. 2 बाद 32. निश्चितच या सामन्यावर परिपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करताना आपण सिवा स्पोर्ट्स या संघाला पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत. वाडे शॉट मात्र फटका फसतो की काय. निश्चित फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाही आहे.
फाईन स्मॅशकडे जाणारा चेंडू आउटफील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या कलेक्ट केला जातोय. महत्त्वाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली चौकार आणि षटकार विनीत हा बाद होतोय. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारचा फटका, फलंदाज शपल होता, चांगला फटका, निश्चितच प्लेसमेंट चांगलं नव्हतं. फाईन स्मॅशकडे जाणारा चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केला जातोय आणि विनीत याची खेळी मात्र या ठिकाणी संपूर्ण. नेक्स्ट बॅट्समन प्रयाग माळी येतोय. बॅट्समन प्रयाग येतोय. प्रयाग माळी. मॅम फॉर ब्रह्मदेव भाटाळे. अनिकेत या ठिकाणी मात्र अतिशय सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क निश्चित साधता आलं नव्हतं. एक एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडूचा वेगवान चेंडू आपण हाताळताना पाहिलं अनिकेत याला. अजूनही 13 चेंडूंचा खेळ विजयासाठी 11 धावांची गरज आहे. धावसंख्या 32 आहे. अनिकेत या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, बडा शॉट, टायमिंग अचूक, ताकद अचूक आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार्क षटकार. जिशान याचा कुठल्या प्रकारचा संपर्क करता आला नव्हता. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. टायमिंग व्यवस्थित सेट झालं नव्हतं किंवा चेंडू मिडल ऑफ बॅट घेता आला नव्हता. या ठिकाणी निश्चित फुल टॉस चेंडू आहे. पंच मात्र या ठिकाणी नो बॉलचा इशारा करतात. मॅच फिनिश होत आहे. फिनिश होत ना, सो सॉरी, मला चौकार आहे का बघा बघा. बिमरसाठी रिव्ह्यू आहे मला वाटतं. बघा पंच आपण पाहू शकता. बिमरसाठी रिन्यू आहे. बघूया आमचे तिसरे नो बॉल आहे. पंचांकडे नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा आपण या ठिकाणी गृहीत धरतोय. रिव्ह्यू आपण पाहिलात. पंचांकडनं नो बॉलचा इशारा देखील येतोय. हा चेंडू देखील फ्री असेल.
अतिशय चांगला चेंडू, चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित संपर्क साधता आला होता. थोडासा लेगच्या इष्टेनं सोडून जाणारा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. फलंदाजाला मात्र निश्चित ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न पाहिला. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा. धावसंख्या 40 आहे. आता मात्र वाट शॉट, चेंडूला फ्लिक केलं होतं. लाजवाब फटका, क्लास फटक्यामध्ये आपण पाहिलं. उत्कृष्ट फटका. फलंदाज सफल झाला होता. चेंडूला सुंदररित्या फ्लिक केलं होतं. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा हा एक नेत्रदीपक षटकार, बीजी षटकार आपण पाहिला. फलंदाज प्रयाग याच्या बॅटमधून चला, ग्रामीणची सेमीफायनल आता सुरू होणार आहे. ज्या सामन्याची प्रतीक्षा तुम्ही पाहत होते, तर जितू पॅकर्स आणि श्री गणेश स्पोर्ट्स भरोडी या 2 संघादरम्यान आता आपण सेमीफायनल पहिली खेळणार आहोत. तर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर निश्चितच चालू सामन्यात आपण निश्चित पाहिले सिवा स्पोर्ट्सचा संघ विजयी झाला होता. समीर स्पोर्ट्स संघ हा पराभूत झाला होता. निश्चित समीर स्पोर्ट्स पिंपळगर या संघाला पराभूत करण्यामागे सिंहाचा वाटा आपण पाहिला. सिवा स्पोर्ट्स या संघाचा एक अष्टपैलू खेळा जो दुहेरी कामगिरी, ज्याची मैदानामधून आपण आपली उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी, तोच ठरतो या स्पर्धेचा फिनिशर विनीत माळी. विनीत माळी आपण लगेच स्टेजवर याचं आपलं सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी विनीत जी आपण लगेच स्टेजवर यायचं आहे. ज्यानं शिकस्त दिली होती समीर स्पोर्ट्स पिंपळगर संघाला विजयाचा शिल्पकार बघा, रिप्लेमध्ये आपण तुमच्या प्रिन्स मूवीजच्या स्क्रीनवर पाहू शकतायत. आमचे नाईक परिवाराचे सर्व मान्यवर अंदाज घेत आहेत या के ट्रॉफीमध्ये कशा पद्धतीने खेळ व्हायला व पहिल्या दिवसाची ही क्लिप तुम्हाला पाहायला मिळते. महत्त्वाचा आहे नाईक परिवाराचा हा सिंहाचा वाटा. सन्माननीय देवराज नाईक साहेब, सन्माननीय गोकुळ नाईक साहेब यांनी मार्गदर्शन केलं आहे. आणि त्यानंतर निलमजी नाईक आणि किशोर नाईक, लवेश नाईक यांच्या माध्यमातून या मैदानावर अहोरात्र मेहनत घेऊन ही के ट्रॉफी तुमच्या आमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहेत. क्रिकेटचं आयोजन करणं हे छोटं मोठं काम नाही मित्रांनो. पैसा असून चालत नाही, मनुष्यबळ असायला पाहिजे, तुमच्याकडे इच्छाशक्ती असायला पाहिजे आणि पाहुण्यांचं आदरातिथ्य कसं राखावं हे भान तुमच्याकडे असायला हवे. आणि या ठिकाणी सर्व पाहुण्यांचा सन्मान केला जातोय, सर्व खेळाडूंचा सन्मान केला जातोय, सर्व संघांचा सन्मान, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो या ठिकाणी. तर नक्कीच विनीतला फायनलसाठी आपण शुभेच्छा देऊया. शिवा स्पोर्ट्स संघ हा फायनलमध्ये पोहोचलेला आहे. सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये ती फायनल संध्याकाळची 17 खेळवली जाईल. आयोजकांशी भेटायचं आहे, शिवा स्पोर्ट्स संघाने वेळ घ्यायची आहे आणि त्या वेळेत तुम्हाला 1 तास अगोदर या ठिकाणी आमच्याकडे रिपोर्ट करायचे. बघा, ड्रोन व्ह्यू या स्पर्धेचा स्वर्गीय कृष्णाई नाईक व स्वर्गीय कचेर नाईक यांच्या स्मरणार्थ जय बजरंग व वीर बजरंग कारिवली आयोजित के ट्रॉफीचा हा भव्य मुख्य मंच. त्या मुख्य मंचावर आपण पाहू शकता कित्येक मान्यवर आपले आशीर्वाद शुभेच्छा देत आहेत आणि त्या मान्यवरांनी हा स्टेज मात्र बहरलेला आहे. चला, 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. शिवा स्पोर्ट्स कॅप्टननी नोंद घ्यायची आहे, संघमालकांनी नोंद घ्यायची. 6 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे आयोजकांकडे येऊन. खूप चांगला व्ह्यू, कालवार क्रीडानगरीचा हा खूप चांगला व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळते आहे. ड्रोन वर्क प्रिन्स मूवीजचं तुम्हाला पाहायला मिळते. खेळपट्टी अगदी दोन्ही संघांना पोषक आहे, कारण कालपर्यंत गोलंदाजीची स्ट्रेंथ तुम्हाला पाहायला मिळाली. आणि
सामना 4 षटकांचा असेल अशी आयोजकांच्या माध्यमातून सूचना आम्ही दोन्ही संघांपर्यंत पोहोचवतोय. एक संघ आहे भिवंडीचा आणि एक संघ आहे मीरा भाईंदरचा. मीरा भाईंदर ईस्टमधला नवघर हा संघ तुम्हाला आता फलंदाजी करताना पाहायला मिळाला. आणि ज्या फलंदाजीची कमतरता काल तर जाणवली नाही, पण तरी देखील आदित्यशिवाय जितू पॅकर्स नवघर संघ हा अपूर्ण आहे. कारण आदित्यने कित्येक वेळा जितू पॅकर्स नवघर संघाला विजयाची चव चाखू दिलेली आहे. बाहुबली बॅट्समन ऑफ मीरा भाईंदर या नावाने आम्ही त्याला संबोधतो आणि त्याची शरीरयष्टी आणि त्याचा खेळ बघून तुम्हाला ते जाणवेल. सन्माननीय भूमिक मडवी यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. समीर तांगडी यांची आठवण तुम्हाला संध्याकाळी येईल, कारण हे दिवसरात्र फॉर्मॅटमध्ये क्रिकेट आहे आणि आज त्यांनी जर विचार केला तर थोडा त्रास होईल आयोजकांना, कारण प्रकाश योजना ही आम्हाला समीर तांगडी यांच्याकडून उपलब्ध झालेली आहे. त्यासोबतच मी आभार व्यक्त करीन आमचे स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स, ज्यांनी खूप चांगली मंडप डेकोरेटिंग केलेली आहे. रेलिंग प्रॉपर आहे, त्यानंतर व्यासपीठ सुसज्ज आहे, कॉमेंट्री बॉक्स देखील खूप चांगल्या पद्धतीने बनवण्यात आलेला आहे. आमचा खेळाडू कक्ष सन्माननीय महेशजी चोगले आमदार भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्र यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्माननीय भरतजी देवळीकर यांनी आमचा कॉमेंट्री बॉक्स स्पॉन्सर केला आहे, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण खेळाडू कक्ष पाहतायत. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत, मॅच ऑन करायची आहे. मान्यवरांचं आभार व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. 5 दिवसांपासून खूप चांगली साथ आम्हाला आमच्या देणगीदारांनी दिलेली आहे, आमच्या मार्गदर्शन करणाऱ्या बहुमूल्य अशा व्यक्तींनी दिलेले आहे आणि आशीर्वाद आणि शुभेच्छाशिवाय कुठलाच कार्य पूर्ण होत नाही आहे. आणि बाहुबली आमच्या स्टेजवर बसलेले आहेत. काय लुक आहे बघा, ॲग्रेशन बघा, ॲग्रेशन बघा त्या मुलाचं, क्या बात आहे. आणि थोडासा लाजलेला आहे महत्त्वाचं आहे. नैसर्गिक भाव त्याच्या चेहऱ्यावर होते, आता मात्र कुठेतरी लाजतो येतो बघा. लाजल्यानंतर थोडीशी बॉडी लँग्वेज लूज झाली. हे महत्त्वाचे आहेत. म्हणतात ना मुलं देवाघरची फुलं, एकदम निर्मळ अशी मुलं असतात आणि त्याचमुळे आता त्यांच्याकडे देखील लक्ष देतात त्यांचे पालक, कारण ऑनलाईन स्टडीज चालू झालेली आहे आणि ऑनलाईन स्टडीमध्ये थोडंसं ती छडीचा मार आहे तो मिळत नाही आहे आजकालच्या मुलांना. चला देवाचा आशीर्वाद घेऊन, आपल्या आपल्या मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन, गुरूंचा आशीर्वाद घेऊन या सेमीफायनलची सुरुवात हे दोन्ही संघ करतात. महत्त्वाचं आहे तुमचे वरिष्ठ, तुमचे मार्गदर्शक, तुमचे शिक्षक, तुमचे मातापिता यांचा आशीर्वाद घेऊन कुठल्याही कार्याची सुरुवात जर केली तर ते कार्य चांगल्या प्रतीने पार पडलं जाते, असा तुमचा आमचा सर्वांचा अनुभव राहिलेला आहे. आणि दोन्ही संघ आता मात्र एका पॉझिटिव्ह एनर्जीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मला पाहायला मिळत आहे. शिवा, सत्या आणि सत्याच्यासोबत आदित्य, सत्या आणि सत्याच्यासोबत आदित्य शेट्टी तुम्हाला नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळते. आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट मिस्टर अजय पाटील या डाबाची सुरुवात करणार आहे ॲज अ बॉलर. चांगला बॅटल रंगणार आहे, कारण भिवंडी म्हणजेच काय क्रिकेटची पंढरी आणि मीरा भाईंदरमधला आतापर्यंतचा या हंगामातला परफॉर्मन्स चांगला देणारा संघ जितू पॅकर्स नवघर तुम्हाला आता खेळताना पाहायला मिळणार आहे. तर चांगला बॅटर रंगणार आहे. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आता निरीक्षण परीक्षण करताना पाहायला मिळणार आहेत. सुरेश सर आहेत, त्यांच्यासोबत अझीम सर. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अजय पाटील. हो, यावेळेस हलक्या त्याने बॉलला स्टेअर केलं जाते. गल्ली पॉईंट रिजनमध्ये धावचीची संधी जाणव